लोकसभा निवडणूक आता जवळ आली असून लोकसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या तरी विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं पारडं जड दिसत असलं तरी भाजपचेच विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी सुद्धा लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं अनेक वेळा सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्याच्या राजकीय समीकरणात नव्यानं सहभागी झालेले अजित पवार गटाचे नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी देखील लोकसभेसाठी जर पक्षानं कोणती जबाबदारी दिली तर आपण ती घेण्यास तयार असल्याचं विधान केलंय. त्यामुळे सध्या भाजपला आणि महाविकास आघाडीला विरोधकांकडे कोण उमेदवार आहे याकडे पाहण्यापेक्षा पक्षातील आणि महायुतीतील इच्छुक उमेदवारांबाबत विचार करावा लागणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अद्याप तरी भाजप विरुद्ध कोण हा प्रश्न अनुत्तरित असला तरी भविष्यात ऐनवेळी आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाऊ शकतात अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शरद पवार गट म्हणजेच कमळ विरुद्ध तुतारी अशी रंगत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते. याबाबत आमदार निलेश लंके यांना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय ते ऐकूयात. संधी भेटली तर लोकसभेची निवडणूक लढवणार का? आणि ते लंके असतील किंवा नाही, पक्षाने संधी मी तर बऱ्याच वेळा वारंवार सांगितलं, पक्षाने एखादी जबाबदारी टाकली तर मी ती यशस्वीरित्या पार पाडणार ना. लोकसभेची निवडणूक कुठली पण जबाबदारी दिली तर करावंच लागेल ना, ते शेवट लोकसभा असो किंवा विधानसभा असो. तर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी देखील फक्त मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे, बाकी खासदार कोण होतो याला फारसं महत्व नसल्याचं सूचक वक्तव्य केलंय. आदेश दिला तुम्ही लढवणार. जागा जर महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर ते लढू शकतात, त्याच्यात काही बंधन नाही. हे काय मी एकटा भारतीय जनता पार्टी म्हणून मी म्हणत नाही की आमच्या कब्जे हक्काने आमच्या 7-12वर जागा लागलेली आहे. हे महायुती म्हणून तिन्ही वरिष्ठ नेते जेव्हा चर्चा करतील, मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की महायुतीची आज एकत्रित झालेली आहे ती एकाच मुद्द्यावर आहे की नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करायचं. आणि त्या प्रधानमंत्री करण्यासाठी खाली खासदार कोण होतो याच्याशी कोणालाही देणं घेणं नाही. आम्ही मोदींसाठी लढतोय, कोणीही आलं तरी मोदींच्या चिन्हाखाली आम्ही निवडून देणार हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. 3 आमचे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब. या तिघांनी मिळून जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय आमच्या सर्व खासदार आणि आमदारांना सर्वोपरी आणि कार्यकर्त्यांनी खाली प्रत्येक संघटनेच्या माणसाला मान्य राहील. त्यामुळे पुढील 1 ते 2 महिन्याच्या आत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिणेमध्ये राजकारण ढवळून निघणार असून नगरची लढत राज्यभर गाजणार अशी चिन्हे दिसून येत आहेत. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.